नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आधुनिक भारताचा इतिहास, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा इतिहास यावर आयोगानं कोणत्या घटकावर किती प्रश्न आजपर्यंत विचारलेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। मागे आपण त्या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते ते आपण अभ्यासलेलं होतं आणि यानंतरचा जो काही नेक्स्ट भाग आहे तो आपण कव्हर करणार आहोत। मात्र तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या चालू घडामोडीच्या इयरबुक बद्दल माहिती नसेल त्यांच्यासाठी बघा, आपलं इयरबुक जे आहे ते आता उपलब्ध झालेलं आहे। तुम्हाला ते कुठून मिळू शकतं, तर आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा। त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हे इयरबुक जे आहे ते मिळून जाईल। या इयरबुकची जर आपण प्राइस बघितली तर किती आहे, फक्त 99 रुपयाला तुम्हाला हे इयरबुक त्या ठिकाणी मिळणार आहे, ज्यामध्ये 600 प्लस प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। मुळातच आपला जो काही परीक्षेचा पॅटर्न आहे तो एमसीक्यू पॅटर्न आहे, त्यामुळे एकतर तुमचे प्रश्नांचा सराव होऊन जाईल आणि त्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल, जेणेकरून परिपूर्ण जो काही तयारी आहे तुमची करंट अफेअर्सची ती व्यवस्थितरित्या होऊन जाणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला 36 टेस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोडवायला भेटतील। त्यासाठी हा भाग व्यवस्थित तुमचा जो आहे चालू घडामोडीचा तो कव्हर होऊन जाणार आहे, ज्यामध्ये 2023-24च्या सगळ्या घडामोडी कव्हर केलेल्या आहेत। ओके, पुढे बघा, ज्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बॅच घ्यायचे, फास्ट रिव्हिजन करायचं असेल, स्कोर वाढवायचा असेल, त्यांच्यासाठी रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे। जे विद्यार्थी फाउंडेशन बॅच त्यांना 25 साठी हवे, त्यांच्यासाठी फाउंडेशन बॅच सुद्धा सुरू आहे, त्याचे सुद्धा प्रवेश सुरू आहेत। लेक्चर सुद्धा स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी याच्यामध्ये सुरू आहेत। यानंतर स्पेशल एनसीईआरटीची बॅच आहे, स्पेशल सायन्सची बॅच आहे। जर स्कोर तुमचा सायन्समध्ये कमी येत असेल तो वाढवण्यासाठी नक्कीच ही बॅच फायदेशीर असणार आहे, लक्षात घ्या। यानंतर कंबाईन लक्ष्य बॅचसाठी सुद्धा प्रवेश आपल्याकडे सुरू आहेत। रेकॉर्डेड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, टेस्ट सिरीज, नोट्स सगळं तुम्हाला एकाच बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे आणि फी आहे फक्त 1499। जर बॅचेस बद्दल, पुस्तकाबद्दल अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल, डेमो वगैरे हव्या असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळून जाईल आणि कोर्स घ्यायचे असतील तर आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, त्यावर तुम्हाला मिळून जाईल। आपलं इन्स्टा पेज आहे, त्याचप्रमाणे टेलिग्राम पेज आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। या सर्वांच्या लिंक ज्या आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील। चला तर मग सुरुवात करूयात। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर 2013 पासून 2023 पर्यंत आयोगानं कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, किंवा जर आपण बघितलं कोणत्या घटकावर आयोगानं त्या ठिकाणी प्रश्न जास्त विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, किंवा एक इन्फॉर्मेशन स्वरूपातला हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहोत, की कशामध्ये नेमकं कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत। ओके, तर 2013 ते 23 याआधी सुद्धा आपण काय केलं होतं, तर प्राचीन भारत असेल किंवा मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल, यावर आयोगानं आजपर्यंत कोणत्या कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत किंवा कोणत्या टॉपिकवर आयोगाचा सगळ्यात जास्त भर होता हे आपण त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून अभ्यासलेलं होतं। आणि हे काय होईल तर तुम्हाला एक परीक्षेमध्ये याची मदत होईल की कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत किंवा कशावर जास्त प्रश्न त्या ठिकाणी आयोगाने आजपर्यंत विचारलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी या माध्यमातून कळून जाईल, किंवा काय वाचायचं आणि कशा पद्धतीने वाचायचं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल। ठीक आहे, तर सुरुवात करूयात। बघा, आता या आधुनिक भारताच्या इतिहासामधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपल्याला सांगता येतो तो म्हणजे गांधी युग। ठीक आहे, हे जे गांधी युग आहे या गांधी युगावर बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत ते पाहायला मिळतात। आता अलीकडेच म्हणजे 2023 साली जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती त्या 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला गांधी युगामधला प्रश्न जो आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता मुळातच गांधी युग म्हणजे काय ते समजून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। बघा, 1920 पासून 1947 पर्यंत ज्या काही चळवळी झालेल्या होत्या किंवा जे काही हे कालखंड आहे याला काय म्हटलं जातं, गांधी युग म्हटलं जातं, कारण की यामध्ये या चळवळींचं नेतृत्व कोणाच्या हातामध्ये होतं, गांधीजींच्या हातामध्ये होतं, म्हणून त्याला गांधी युग म्हटलं जातं। 1905 ते 1920 या कालामध्ये या राष्ट्रीय काँग्रेसवर या ठिकाणी टिळकांचं वर्चस्व होतं, म्हणून त्याला टिळक युग म्हटलं गेलेलं होतं। टिळक युग, तसं गांधी युग आपल्याला लक्षात घ्यायचं आणि गांधी युगावर प्रश्न जो आहे तो आपल्याला आलेला होता, किंवा या युगामध्ये घडलेले जे काही करार आहे, साबरमती करार, या साबरमती करारावर प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला होता। साबरमती करार जो आहे त्याच्याशी संबंधित व्यक्ती कोण होते किंवा त्यामध्ये नेमकं काय होतं त्या करारामध्ये, ह्या बाबींवर प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला होता। त्यानंतर जी काही दांडी यात्रा आहे, बघा, गांधीजींची जी काही दांडी यात्रा आहे त्या दांडी यात्रेचा सुद्धा त्या दांडी यात्रेवर सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो 2023 सालीच। ठीक आहे,
2023 साली महात्मा गांधींची जी दांडी यात्रा आहे त्यावर प्रश्न आपल्याला विचारलेला होता. मुळात प्रश्नाचं स्वरूप काय होतं की गांधीजींनी ज्यावेळेस ही दांडी यात्रा सुरू केली होती, साबरमती ते कोण्या ठिकाणी ते गेलेले होते, तर दांडिया गावापर्यंत जी काही यात्रा केली होती, मग त्यावर कोणाचं मत काय होतं, सुभाषचंद्र बोस यांचं मत काय होतं, किंवा सुभाषचंद्र बोस यांनी कोणाशी तुलना केली होती गांधीजींची, नेहरू काय म्हणाले होते, किंवा इतर अजून कोणते काही व्यक्ती आहेत का, त्यांनी काय म्हटलेलं होतं या यात्रेशी संबंधातले जे काही त्यांचं मत जे आहे त्यांनी व्यक्त केलं होतं, मग त्याशी संबंधितचा हा प्रश्न होता. ठीक आहे. तर कोणी दांडी यात्रेचा उल्लेख कशाशी केला, तर अशा संदर्भातला एक प्रश्न जो आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर बघा 2023 साली योग्य क्रमाने मांडणी करा या स्वरूपातला एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला होता, ज्यामध्ये नेहरू रिपोर्ट आहे, धारसना सत्याग्रह आहे, पुणे करार आहे आणि श्वेतपत्रिका आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी ह्या ज्या काही घटना आहेत त्या दिलेल्या होत्या आणि हे आपल्याला काय करायचं होतं, त्यांच्या क्रमाने मांडणी करायची होती. म्हणजे कालानुक्रमे लावायला आपल्याला हा प्रश्न जो आहे तो परीक्षेमध्ये विचारलेला होता. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला जोड्या जुळवा यावर प्रश्न जास्त पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कालानुक्रमे लावा यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या ज्या काही घटना आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करून जाणं महत्त्वाचं आहे. मुळातच जर आपण बघितलं तर 1927 पासून 1935 पर्यंत ज्या काही घटना घडल्यात त्या घटना तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या? 1927 लक्षात घ्या, महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 1927 पासून 1935 दरम्यान ज्या काही घटना घडल्यात त्या आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 1927चं सायमन कमिशन आहे. सायमन कमिशनच्या नंतर जर आपण बघितलं नेहरू रिपोर्ट आहे. नेहरू रिपोर्ट नंतर या ठिकाणी जिनांचे 14 मुद्दे येतात. जिनांच्या 14 मुद्द्यानंतर जर आपण बघितलं सायमन कमिशनचा अहवाल आहे. सायमन कमिशनच्या अहवालानंतर, सायमन कमिशनच्या अहवालाच्याही आधी जर आपण बघितलं तर काय आहे, त्या ठिकाणी लाहोरचं अधिवेशन आहे 1929चं, ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यावर सुद्धा कालानुक्रमे लावायला प्रश्न विचारला जातो. सायमन कमिशनचा अहवाल आहे. त्यानंतर जर आपण बघितलं ज्या काही गोलमेज परिषदा आहेत, या गोलमेज परिषदेच्या दरम्यान पहिल्या गोलमेज परिषदेनंतर गांधी आयर्विन करार झालेला होता, त्यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो. मग या दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर जातीय निवाड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर श्वेतपत्रिका त्या ठिकाणी ब्रिटिशांनी प्रकाशित केली होती. त्या श्वेतपत्रिकेवर आधारित काय करण्यात आलं होतं, 1935चा कायदा करण्यात आला होता. मग ह्या सगळे जे काही क्रम आहे तो क्रम आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे, कारण की अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत कालानुक्रमे लावायला ते या वर्षामधले आपल्याला बऱ्याचदा विचारलेत. 1927 ते 1935च्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्यात तिथं आपल्याला आयोग प्रश्न विचारताना दिसतं, कारण की हे थोडंसं कन्फ्युजन करणारा भाग आहे. त्यामुळे काय करा, एका पेजवर ह्या बाबी ज्या आहेत त्या व्यवस्थित उतरून घ्या आणि थोडंसं 1-2 वेळेस जर तुम्ही वाचलात, त्याचं रिव्हिजन जर केलं तर हे जी काही लिंक आहे ती तुमची लागून जाईल. तर अशा पद्धतीनं दांडी यात्रा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. दांडी यात्रेचा उद्देश काय होता असा सुद्धा प्रश्न आयोगाने एकदा विचारलेला होता. ठीक आहे. दांडी यात्रेचा उद्देशावर प्रश्न आलेला आहे. दांडी यात्रेमध्ये कोणाचा सहभाग होता, कोणी याला विरोध केला होता, ह्या सगळ्या बाबी सुद्धा आपण अभ्यासणं गरजेचं आहे. पुढे बघा, गांधीजींचे अनुयायी 2016 मध्ये जर आपण बघितलं एक प्रश्न आलेला होता गांधी युगावर. गांधीजींचे जे काही अनुयायी होत्या मिस लाद यांच्याशी संबंधित प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारलेला होता. बघा, गांधी युगावर 2023 मध्ये 3 प्रश्न आलेले आहेत. किती प्रश्न? 3 प्रश्न एकाच वर्षामध्ये आलेले आहेत, लक्षात घ्या. 2016 सुद्धा याच्यावर प्रश्न आलेला होता की गांधीजींची जी काही अनुयायी होत्या मिस लाद यांच्याशी संबंधित प्रश्न होता. आता मुळातच गांधीजींनी ज्या काही इतर चळवळी सुरू केल्या होत्या त्या चळवळीमध्ये महिलांचं काय योगदान होतं, कोणत्या कोणत्या महिला या चळवळीमध्ये सहभागी होत्या, कमलादेवी चट्टोपाध्याय असतील, अवंतिकाबाई गोखले असतील, मिस लाद असतील. ठीक आहे. ह्या ज्या काही महिला आहेत, सरोजिनी नायडू असतील, ह्या महिला सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला करून जायचंय परीक्षेच्या आधी. ठीक आहे. ह्या चळवळीतल्या महिला महत्वाच्या आहेत. याच्यावर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर बघा, 2013 मध्ये एक प्रश्न आलेला होता गांधी युगावर. तो प्रश्न कशा संबंधित होता? गांधी आयर्विन कराराशी संबंधित होता. मग गांधी आयर्विन करार का झाला, त्यामध्ये कोणत्या मागण्या गांधींच्या मान्य करण्यात आल्या, कोणत्या मागण्या अमान्य करण्यात आल्या, गांधींनी या आयर्विनच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या होत्या, मग हा करार कुठं झाला, काय नाही, या सगळ्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजेत. ओके. यस. तर ह्या बाबी लक्षात घ्या. गांधी आयर्विन करारालाच काय म्हटलं जातं? दिल्ली करार म्हटलं जातं, कारण की तो करार दिल्लीला झालेला होता.
आता बऱ्याचदा हे आपल्याला माहिती नसतं. येस, त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की दिल्ली करार कोणात झाला, मग बऱ्याचदा आपल्याला ते वाचण्यात नसतं, मग कुठेतरी कन्फ्युजन होत असतं आपलं की नेमकं काय असेल. मात्र गांधी आयर्विन करारालाच दिल्ली करार त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे, तर गांधी युग अत्यंत महत्वाचा घटक आहे, लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा घटक आहे. इकडे प्रश्न हमखास विचारला जातो. ठीक आहे, इकडे प्रश्न हमखास विचारला जातो. यानंतर जर आपण बघितलं, जो काही मवाळ कालखंड आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर इकडे दोन मतप्रवाह किंवा विचारसरणी आपल्याला पाहायला मिळते, मवाळ आणि जहाल यांच्यावर एखादा प्रश्न त्या ठिकाणी असतो. मात्र हमखासच प्रश्न येईल असं काही सांगता येत नाही, कारण की आजपर्यंत आयोगानं एकदाच प्रश्न याच्यावर विचारलेला आहे. मवाळ कालखंडावर 2014 साली प्रश्न आलेला होता की या मवाळांची कार्यपद्धती कशी होती. मवाळांची कार्यपद्धती कशी होती, तर ते काय करायचे, अर्ज विनंत्याच्या माध्यमातून किंवा सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या ज्या आहेत ते मान्य करून घ्यायसाठी प्रयत्न करायचे. मग मवाळ नेते कोण होते, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं, मग त्यांच्या कार्याला यश आलं की अपयश आलं, त्यांनी काँग्रेसचा प्रसार कशा पद्धतीने केला होता, त्यांच्यावर टीका कोणी केली, टीका करण्यामागचे कारण काय होती, हे थोडंसं व्यवस्थित पाहून जायचे आहेत. त्यानंतर बघा, गव्हर्नर जनरल महत्वाचे आहेत. प्लासीची लढाई जी आहे, त्या प्लासीच्या लढाईवर आपल्याला 2022 साली प्रश्न जो आहे तो आलेला होता, रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे, प्लासीची लढाई जी आहे ती रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं होतं, फंद फितुरीने जिंकलेली होती आणि मीर जफरला जे आहे ते नवाब बनवलेलं होतं, त्याशी संबंधित प्रश्न जो आहे तो आपल्याला आलेला होता. त्यानंतर बघा, दत्तक वारसा नामंजूर, हे जे काही डलहौसीचं तत्व होतं, धोरण होतं, याद्वारे त्याने काय केलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये इकडे ज्या काही संस्थानं आहेत ती ब्रिटिश साम्राज्याला जोडून घेतलेली होती. मग कोणती संस्थानं आहेत जी दत्तक वारसा नामंजूर तत्वाचा वापर करून ब्रिटिश साम्राज्याला जोडून घेतलेली आहेत, कोणती गैरप्रशासनाच्या कारणावरून त्या ठिकाणी खालसा केली गेलेली आहेत, हे त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. डलहौसीच्या काळामध्ये काय काय गोष्टी घडल्या किंवा जे काही महत्वाचे काही गव्हर्नर जनरल आहेत, व्हाईसरॉय आहेत, त्याच्यावर प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो. जसं की लिटन आहे, रिपन आहे, रॉबर्ट क्लाइव्ह आहे, हेस्टिंग, कॉर्नवॉलिस, डलहौसी, हे जे काही महत्वाचे आहेत, माउंटबॅटन वगैरे, हे महत्वाचे काही जे आहेत हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत किंवा हे वाचून जायचे आहेत परीक्षेला. हार्डिंग आहे, यस, तर हे काही महत्वाचे जे काही गव्हर्नर जनरल आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. त्यानंतर बघा, इकडे लिटनवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला होता 2015 साली. एक प्रश्न जो आहे तो 2015 साली आपल्याला विचारण्यात आलेला होता. आता लिटनवर प्रश्न का येतो, कारण की हा लिटन असा होता, म्हणजे जे काही सगळे व्हाईसरॉय असतील किंवा गव्हर्नर जनरल असतील त्यापैकी सगळ्यात ज्याच्यावर जास्त टीका झाल्या किंवा विवादास्पद जर असा कोणता व्यक्ती असेल किंवा गव्हर्नर असेल तर तो होता लिटन. त्याने इथं काय केलं होतं, तर त्या ठिकाणी जे काही धोरण राबवलं होतं किंवा मुस्कटदाबी केली होती, लोकांचे अधिकार जे आहेत ते काढून घेतलेले होते, वृत्तपत्राशी संबंधित कायदे केले होते, नाटकाशी संबंधित कायदे केलेले होते. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर प्रत्येक बाबीवर यांनी या ठिकाणी शस्त्रास्त्राशी संबंधित जो काही कायदा आहे तो केलेला होता आणि हे कायदे करून लोकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून त्याच्यावर प्रश्न हमखास आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या वेळेस विचारला जातो. येस, तर हे गव्हर्नर जनरल जे महत्वाचे आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहेत. सगळे वाचायचे नाहीत, जे काही महत्वाचे आहेत तेच त्या ठिकाणी वाचायचे, की तुम्हाला मी आता सांगितलेले आहेत. ओके, तर त्यानंतर बघा, जहाल युगावर सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. स्वदेशी वस्तू जी काही प्रचार्य सभा आहे, ठीक आहे, प्रचारिणी सभा आहे, प्राचार्य नाही, ठीक आहे, स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा जी आहे त्याचे प्रमुख कोण होते असा प्रश्न आपल्याला आलेला होता, तर लोकमान्य टिळक आहेत. मग जहाल नेते कोण आहेत, जहालांचे जे काही विचारसरणी आहे ती काय होती. त्याचबरोबर जर आपण बघितलं, अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, स्वराज्याची व्याख्या करण्यात आली होती. म्हणजे स्वराज्य म्हणजे काय, प्रत्येकाच्या दृष्टीने स्वराज्य हे वेगवेगळं होतं. यस, टिळकांच्या मते स्वराज्य वेगळं होतं, गोखलेंच्या मते स्वराज्य वेगळं होतं, बिपिनचंद्र पाल यांच्या मते स्वराज्य वेगळं होतं. ठीक आहे, या लोकांनी काय केलं होतं, स्वराज्याची व्याख्या आपापल्या पद्धतीने केलेली होती. मग कोणी काय केली याच्यावर सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्या बाबी तुम्हाला व्यवस्थित करून जायच्या आहेत. बघा, हे सगळं आपण बॅचेसमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये सगळ्या बाबी ज्या आहेत त्या याआधी सुद्धा अभ्यासलेल्या आहेत. यानंतर महत्वाची आहे असहकार चळवळ. असहकार चळवळीवर 2013 साली आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो. असहकार चळवळीतील कार्यक्रम काय होते, कार्यक्रम म्हणजे या असहकार चळवळीमध्ये काय करायचं होतं. पदव्यांचा त्याग करायचा होता, सरकारी शाळांवर बहिष्कार टाकायचा होता. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, ज्या काही ब्रिटिश प्रशासनातल्या नोकऱ्या आहेत त्याचा राजीनामा द्यायचा होता. बऱ्याच जणांनी वकिली पत्राचा त्याग केलेला होता. त्याचबरोबर जर आपण बघितलं, सरकार जे काही वेगवेगळे जे काही विदेशी वस्तू आहेत
त्या विदेशी वस्तूंवर सुद्धा त्या ठिकाणी बहिष्कार टाकायचा होता. म्हणजे ह्या चळवळीमध्ये नेमकं काय करायचं होतं, त्याला काय म्हटलं जातं, कार्यक्रम. मग असहकार चळवळीमध्ये काय करायचं होतं त्याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. तर असहकार चळवळ सुद्धा महत्वाची आहे. ओके, असहकार चळवळीचा ठराव कोणी मांडला, त्याला विरोध का झाला होता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, नंतर विरोध का झाला नाही, ह्या सगळ्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या. मग असहकार चळवळ थांबली होती, मग पुढच्या काळामध्ये काय झालं होतं, तर स्वराज्य पक्ष इथं स्थापन झालेला होता. फेरवादी गटात कोण होते, नाफेरवादी गटामध्ये कोण होते, ह्या बाबी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. म्हणजे काही कायदेमंडळ होतं, मग कायदेमंडळामध्ये कोणाकडे काय पद होतं, ह्या सुद्धा बाबी महत्वाच्या आहेत. स्वराज्य पक्षाने काय कार्य केलं, त्याला यश कशा पद्धतीने मिळालं, ह्या सुद्धा काही बाबी बारीक सारीक ज्या आहेत त्या बघितल्या पाहिजेत. खिलाफत चळवळ जर आपण बघितली तर 2015 साली खिलाफत चळवळीवर प्रश्न आलेला होता. खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ दोन्ही एकत्रित सुरू करण्यात आलेल्या होत्या. मग खिलाफत चळवळीला गांधींनी का पाठिंबा दिला होता, किंवा खिलाफत चळवळींनी असहकार चळवळीला का पाठिंबा दिला होता, खिलाफतीचे नेते कोण होते, यस, हे ह्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बघा सविनय कायदेभंगाची जी काही चळवळ आहे किंवा दांडी यात्रा याशी संबंधित प्रश्न आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. सविनय कायदेभंगाची चळवळ. आता या सविनय कायदेभंगाच्या चळवळीला 2017 प्रश्न 17 मध्ये प्रश्न आलेला होता. आता ह्या सुद्धा बाबी गांधी युगातल्याच येतात, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण की यावर प्रश्न हमखास विचारला जातो गांधी युगावर, त्यासाठी सेपरेट सुद्धा आपण घेतलेला आहे. सविनय कायदेभंग चळवळीवर 2017 साली एक प्रश्न आलेला होता. सविनय कायदेभंगातील स्थानिक चळवळीशी संदर्भातला हा प्रश्न होता. आता मुळातच जर आपण बघितलं, ही सविनय कायदेभंगाची चळवळ भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालेली होती आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सविनय कायदेभंगाच्या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळालेला होता. मग महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये कोण्या ठिकाणी ही चळवळ जी आहे ती सुरू झाली होती किंवा प्रमुख केंद्र होतं, तर वडाळा या ठिकाणी सुद्धा जी काही मिठा सत्याग्रह आहे तो झालेला होता. त्यामुळे त्या वडाळ्यावर प्रश्न जो आहे तो आपल्याला आयोगाने विचारला होता. मग महाराष्ट्रामध्ये जंगल सत्याग्रह कोण्या ठिकाणी झालेले आहेत, यस, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोणत्या ठिकाणी मिठाच्या पुड्यांचा लिलाव करण्यात आला, कोण्या ठिकाणी विहिरीतून पाणी काढून सत्याग्रह जो आहे तो करण्यात आलेला होता, किंवा कायदे जे आहेत ते मोडण्यात आले होते. तर ह्या बाबी व्यवस्थित करून गेलं पाहिजे. ठीक आहे, मग महाराष्ट्रातल्या कायदेभंग चळवळीतले प्रमुख नेते कोण होतं, कोणी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व केलेलं होतं, ह्या बाबी एकदा व्यवस्थित बघून जा. अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा आयोग आपल्याला विचारू शकतो. यानंतर बघा 2015 साली आपल्याला महाराष्ट्रातील कायदेभंग चळवळ आणि त्यांचे ठिकाण यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इकडे व्यक्ती दिले होते आणि त्या व्यक्तीने कोण्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं असा प्रश्न आलेला आहे. आताच आपण डिस्कस केलं होतं, तर 2015 साली तशा स्वरूपाचा प्रश्न येऊन गेला आहे. महाराष्ट्रातील कायदेभंग चळवळ आणि त्या चळवळीशी संबंधित असणारे व्यक्ती आणि त्यांचे ठिकाण या स्वरूपातला प्रश्न जो आहे तो आलेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, मुंबईमध्ये कोणी नेतृत्व केलं, साताऱ्यामध्ये कोणी नेतृत्व केलं, ठाण्यामध्ये कोणी नेतृत्व केलं, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. जोड्या जुळवायला प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळीचं उद्दिष्ट काय होतं, अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा आलेला होता. तर उद्दिष्ट काय होतं, काय ब्रिटिश कायद्यांचा भंग करणं आणि ब्रिटिशांना जेरीस आणणं, हा या कायद्यामागचा या चळवळी मागचा उद्देश होता, लक्षात घ्या. ठीक आहे, तर या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. सविनय कायदेभंग चळवळ सुद्धा व्यवस्थित तुम्हाला करायची आहे, कारण की प्रश्न विचारला जातो. 2013 आलेला आहे, 2015 आलेला आहे, 2017 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. एक वर्ष आड एक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा भाग सुद्धा या इतिहासातला महत्वाचा आपल्याला सांगता येतो. यानंतर जमीन सुधारणा संबंधितचे प्रश्न जर आपण बघितलं तर 2013 एक प्रश्न आला होता आणि 2023 एक प्रश्न आलेला होता. 2023 प्रश्न कशाशी संबंधित होता, जे काही कृषक संगम संघटना आहे या शेत जमिनीशी संदर्भातली, त्याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता, लक्षात घ्या. मग अशा ज्या काही शेतकऱ्याशी संबंधित ज्या काही संघटना आहेत त्या एकदा व्यवस्थित करून जा. शेतकरी ज्या काही चळवळी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित अभ्यासून जायच्या आहेत. त्यानंतर जमीन सुधारणा पद्धती जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या जमीन सुधारणा पद्धती आहेत, त्या सुद्धा व्यवस्थित करायच्या आहेत. कॉर्नवालिस ची जी काही कायमधारा आहे, रयतवारी आहे, पंचवार्षिक आहे, वार्षिक पद्धत आहे, रयतवारी पद्धत आहे, महालवारी पद्धत आहे. मग त्याचे तोटे, त्याचे फायदे, ह्या सुद्धा बाबी ज्या आहेत त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता 2013 साली खोती पद्धतीवर प्रश्न आला होता. ही पद्धत कुठं आहे, कोकणामध्ये आहे. ब्रिटिशांचे हे काय होते, महसूल गोळा करणारे अधिकारी होते, त्यांना खोत म्हटलं जायचं, लक्षात घ्या. तरी खोती पद्धत कोकणामध्ये होती, लक्षात घ्यायचंय. तर या महसुलाशी संबंधित जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. यानंतर बघा राष्ट्रीय काँग्रेस जी आहे, यस, राष्ट्रीय काँग्रेसवर सुद्धा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत. 1 मिनिट वेट करायचा आहे.
ओके. बघा, राष्ट्रीय काँग्रेस सुद्धा एक महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. 2021 साली ॲलन ह्यूमवर प्रश्न आलेला होता. 2021 साली ॲलन ह्यूमवर प्रश्न आलेला होता, कारण की याच्याच प्रयत्नामुळे तर काय झालं होतं, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. त्यासाठी ॲलन ह्यूमशी संबंधित असणाऱ्या काँग्रेसच्या ज्या काही बाबी आहेत त्या व्यवस्थित करायच्या आहेत. त्यानंतर 2017 साली पुन्हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो, पहिल्या अधिवेशनातील ठराव. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोणते ठराव मांडण्यात आले होते. तर बघा, एकूण 9 ठराव जे आहेत ते या पहिल्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आले होते, आणि हे 9 ठराव जे आहेत ते कोणते होते हे यावर प्रश्न आपल्याला आलेला होता. येस, ICSची परीक्षा भारतात घेणं असेल, किंवा ही वयोमर्यादा कमी करणं असेल, हे कायदेमंडळातील संख्या वाढवणं असेल, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या 9 ठरावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅचेसमध्ये आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी 9च्या 9 ठराव जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. ओके. 2014 साली सुद्धा एक प्रश्न आपल्याला आलेला होता, जे की फैजपूर अधिवेशनाशी संबंधित आहे, आणि ते ग्रामीण भागातलं काय होतं, पहिलं अधिवेशन होतं, त्यामुळे हे विशेष अधिवेशन आहे. आता राष्ट्रीय काँग्रेसचा अभ्यास करत असताना पहिले 5 अधिवेशन महत्वाचे आहेत, त्यांचे अध्यक्ष महत्वाचे आहेत, आणि त्या 5 अधिवेशनामध्ये काही विशेष बाबी घडल्यात का त्या सुद्धा त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. ओके. आणि काँग्रेसचं अधिवेशन, त्यांचे अध्यक्ष, जोड्या जुळवायला प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो, किंवा एखादं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये प्रमुख घटना काय घडली यावर एखाद्या वेळेस प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर एकदा करून व्यवस्थित करून जायचं आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचा जे काही सुरक्षा झडप सिद्धांत आहे, ठीक आहे, काँग्रेसचा जो काही सुरक्षा झडप सिद्धांत आहे तो नेमका काय आहे, कोणी तो मांडलेला होता, मग तो मुद्दा पकडून त्याच्यावर कोणी टीका केली होती, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. आणि हा सुरक्षा झडप सिद्धांत कोणी नाकारला हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. मुळातच हा सुरक्षा झडप सिद्धांत का आणलेला होता ब्रिटिशांनी, या सुरक्षा झडप सिद्धांताच्या माध्यमातून त्यांना काय साध्य करायचं होतं, हे सगळं माहिती पाहिजे. ओके. अभ्यास करत असताना आयोगानं आजपर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण वाचत असताना किंवा लेक्चर्स करत असताना आपला जो काही त्या बाबीकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो काय होत असतो, बदलत असतो. किंवा आपण प्रश्नांच्या दृष्टीने त्या जे काही वाचतो किंवा पाहताय तुम्ही लेक्चर वगैरे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. यस, मग ह्या बाबी महत्वाच्या आहेत की आयोग कशा पद्धतीने आणि कशावर प्रश्न त्या ठिकाणी विचारतं ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस हा महत्वाचा घटक आहे, याच्यावर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर हा घटक सुद्धा एकदा व्यवस्थित रिवाइज करा. आता ब्रिटिश सत्तेची काही पायाभरणी आहे त्याच्यावर 2014 साली एक प्रश्न आलेला होता. म्हणजेच ब्रिटिशांची काही व्यापारी केंद्र आहेत, म्हणजे कोणत्या ठिकाणी त्यांनी पहिलं वखार स्थापन केली, त्यानंतर कुठं स्थापन केली, त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी स्थापन केली, अशा स्वरूपाचं जे काही व्यापारी केंद्र आहेत त्यांचे, त्याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी आयोगाने विचारलेला होता. यानंतर बघा, अजून एक अत्यंत महत्वाचा टॉपिक जर आपण बघितला तर तो आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी. यस, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कोणतीही परीक्षा असू देत यावर प्रश्न हमखास विचारला जातो. यस, लक्षात घ्या. ठीक आहे, तर जर आपण बघितलं, बघा 2019 साली ब्राह्मो समाजावर प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारलेला होता. ब्राह्मो समाजावर प्रश्न विचारलेला होता. ब्राह्मो समाजाची तत्व काय आहेत, यस, हे सुद्धा व्यवस्थित आपण करून गेलं पाहिजे. ब्राह्मो समाजाचं कार्य काय आहे, ब्राह्मो समाजाला कोणत्या लोकांची मदत मिळालेली होती, हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता ह्या ज्या काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत त्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये ह्या संघटना सुद्धा महत्वाच्या आहेत. ब्राह्मो समाज असेल किंवा आर्य समाज असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, महाराष्ट्रातली प्रार्थना समाज असेल, किंवा त्याचबरोबर आपण बघितलं सार्वजनिक समाज असेल, सभा असेल, ह्या ज्या काही सगळ्या आहेत, यस, ह्या तुम्हाला व्यवस्थित एकदा रिवाइज करून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण की अशा समाजांवर प्रश्न आयोग त्या ठिकाणी विचारत असतं. बघा 2016 साली सुद्धा याच्यावर एक प्रश्न आलेला होता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि यंग इटलीशी संदर्भातला तो प्रश्न होता. आता सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यामुळे तिथल्या बंगाली तरुणांना यंग इटलीचा संबंध जो आहे तो आलेला होता त्यांच्या भाषणाद्वारे. 2015 साली बघा गणपती उत्सवाशी संदर्भातला प्रश्न आलेला होता. गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याला कोणत्या सुधारकांनी विरोध केला होता किंवा सुधारकांच्या अनुयायांनी विरोध केला होता. तर रानडे यांचे जे काही अनुयायी आहेत त्यांनी काय केलं होतं, याला विरोध केलेला होता.
मग तो का केला होता, काय नाही, ह्या बाबी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत, किंवा कोणी विरोध केला एवढं तरी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा 2015 साली ज्या काही स्त्री संघटना आहेत, स्त्री सुधारणा चळवळी, त्याच्या संदर्भातला प्रश्न आलेला होता. भारत स्त्री महामंडळावर प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारलेला होता. मग आता स्त्रियांसाठी ज्या काही संघटना स्थापन केल्या होत्या, किंवा पंडिता रमाबाई यांची कोणती संघटना आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं जे काही रमाबाई रानडे आहेत त्यांच्या कोणत्या संघटना आहेत, वेगवेगळ्या ज्या काही स्त्रिया आहेत महाराष्ट्रातल्या त्या कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत, कोणत्या संघटनेच्या माध्यमातून ते काम करतायत, त्यांनी कोणतं ग्रंथ लिहिला, त्याचबरोबर त्यांचं जे काही महत्त्वाचं जे काही कार्य आहे ते आपण त्या ठिकाणी अभ्यासलं पाहिजे. यानंतर 2015 सालीच टिळक आणि गणपती उत्सवाशी संदर्भातला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कोणत्या सणापासून त्या ठिकाणी काय, तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव साजरा करायला सुरुवात झाली होती. यस, तर हे याच्याशी संबंधित जो काही प्रश्न आहे तो आलेला होता. 2 वेळेस प्रश्न आलेला आहे बघा. ठीक आहे, गणपती उत्सवाला विरोध आणि कोणी तो उत्सव सुरू केला वगैरे, किंवा कशाकडून प्रेरणा घेऊन तो उत्सव साजरा केला. 2013 साली धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळीचे उद्दिष्ट काय होते, याशी संबंधितला एक प्रश्न जो आहे तो आयोगाने आपल्याला काय केला होता, तर विचारलेला होता. तर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी व्यवस्थित करून जा, यावर प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो, किंवा एखाद वेळेस जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतो. ओके, कारण की हे टॉपिक महत्वाचे आहेत. मुळातच जर आपण बघितलं तर आधुनिक भारताच्या इतिहासावर जवळपास 5 ते 6 प्रश्न आपल्याला येतात. मग आता आयोगानं हे जे काही पॉइंट्स आहेत किंवा हे जे काही टॉपिक आहेत याला काय केलं आहे, टार्गेट केलेलं आहे. याच्यावरच परीक्षेमध्ये जे काही आहे ते प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी हे घटक काय आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. त्यासाठी ह्या बाबी तुम्ही व्यवस्थित करून जायच्या. याच्याशी रिलेटेड अजून काही बाबी ज्या आहेत त्याच्यावर प्रश्न आयोग आपल्याला विचारत असतो. असं नाही की यावरच प्रश्न येईल. यस, असं नाही की यावरच प्रश्न येईल. मात्र आयोगाचा पॅटर्न कसा आहे, नेमका आयोग कशावर विचारतोय, कशा पद्धतीने विचारतोय, हे तुम्हाला कळावं, ह्या मागचा हेतू आपण या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, आता मुस्लिम धार्मिक सुधारणा चळवळी सुद्धा आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. आता मुस्लिम धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये नाव एक महत्वाचं आहे, ते म्हणजे सर सय्यद अहमद खान. यांच्यावरच आयोग वारंवार प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतो, कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल. 2017 साली एक प्रश्न आलेला होता यांच्यावर, वर्णनावरून व्यक्ती ओळखायला. कोणावर, सर सय्यद अहमद खान यांच्यावर. मग आता काय केलं जातं, तर त्या व्यक्तीच्या संदर्भातले काही स्टेटमेंट दिले जातात, मग त्याच्यावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचा असतो. तर सर सय्यद अहमद खान यांच्यावर बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी अशा स्वरूपाचा आलेला आहे. किंवा त्यांनी ज्या काही मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीसाठी केलेले जे काही कार्य आहे ते सुद्धा एकदा व्यवस्थित करून जा, कारण की महत्वाचं आहे, यांच्यावर प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. त्याचप्रमाणे त्यांनी सुरू केलेली कोणती चळवळ आहे, किंवा मुस्लिम धर्मातल्या अजून बऱ्याचशा चळवळी आहेत. अहमदिया चळवळ आहे, यस, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अलीगड चळवळ आहे, देवबंद स्कूल चळवळ आहे. मग हे जे काही मुस्लिम धर्मातल्या सुधारणा चळवळी होत्या, यस, वहाबी चळवळ आहे, ह्या चळवळी सुद्धा आपण अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचं नेतृत्व कोण करत होतं, त्यांचा हेतू काय होता, उद्दिष्ट काय होती, ह्या बाबी एकदा व्यवस्थित करून जायच्या आहेत. त्यानंतर बघा 2018 साली मुस्लिम लीगशी संदर्भातला प्रश्न आलेला होता. मुस्लिम लीगशी संबंधित असणारे व्यक्ती मोहम्मद इक्बाल असतील, रहमत खान असतील, यांच्यावर प्रश्न जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. ओके, मुस्लिम लीगच्या संदर्भातले जे काही व्यक्ती आहेत ते सुद्धा एकदा करून जा. पाकिस्तान हा शब्दप्रयोग वगैरे कोणी केला आधी, ठीक आहे, ह्या बाबी लक्षात घ्यायचे. त्यानंतर बघा 2015 साली मुस्लिम लीगशी संबंधित असणारे जे काही नेते आहेत, बॅरिस्टर जिन्ना, यांच्यावर प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. यस, मुस्लिम लीगशी संबंधित असणारे जे काही बॅरिस्टर जिन्ना आहेत त्यांच्याही संदर्भातला प्रश्न आलेला होता. प्रश्न काय होता, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असं त्यांना कोणी म्हटलेलं होतं. सरोजिनी नायडूंनी जिन्नाला काय म्हटलेलं होतं, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत म्हटलेलं होतं. कारण की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघे एकत्रित यावेत यासाठी जिन्ना त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, आणि त्यामुळे त्यांना सरोजिनी नायडूंनी असं म्हटलेलं होतं की हे काय आहेत, तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत आहेत, त्यांचं कार्य पाहून. मात्र पुढच्या काळामध्ये पूर्णपणे वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. जिना एक महत्वाचं त्या ठिकाणी इतिहासातलं एक नाव आहे, लक्षात घ्या. यांच्याशी जी काही मुस्लिम लीग असेल किंवा जिना असेल किंवा या मुस्लिम लीगशी संदर्भातले जे काही महत्वाची व्यक्ती आहेत त्यांच्यावर प्रश्न आपल्याला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर 2015 साली ही बाब लक्षात घ्या. पुढे जाऊयात. जे काही वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रावर सुद्धा प्रश्न आपल्याला एखादे पाहायला मिळतो. आता वृत्तपत्र जर आपण बघितलं तर 2023 मध्ये ॲनी बेझंट यांचे जे काही 2 वृत्तपत्र आहेत त्याच्यावर प्रश्न आलेला होता. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया याच्यावर आयोगाने काय केलं होतं, आपल्याला प्रश्न विचारलेला होता, आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं,
तर त्यांच्या होमरूल चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं होतं. मग व्यक्ती आणि त्यांची वृत्तपत्र हे एकदा व्यवस्थित तुम्हाला कव्हर करून घ्यायचे आहेत. जे काही महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत याच्याशी जोड्या जुळवायला सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर या बाबी लक्षात घ्या. त्यानंतर बघा 2017 साली जोड्या जुळवायला प्रश्न आलेला होता. वृत्तपत्र आणि ते कुठून प्रकाशित होतं त्याचा ठिकाणावर प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलेला होता. जोड्या जुळवायला प्रश्न आलेला होता वृत्तपत्राशी संदर्भातला. म्हणजे एखादं वृत्तपत्र आहे ते कुठून प्रकाशित होतं, युगांतर कुठून प्रकाशित होतं, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं मूक नायक कुठून प्रकाशित होत होतं, ह्या सगळ्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. किंवा जे काही महत्त्वाचे काही वृत्तपत्र असतील, महत्त्वाच्या व्यक्तींचे काही वृत्तपत्र असतील तर ते कुठून प्रकाशित होत होते, त्याचे संस्थापक कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता वृत्तपत्र ठिकाणावर प्रश्न आलेला आहे, वृत्तपत्र आणि त्याचे संस्थापक याच्यावर सुद्धा जोड्या जुळवायला आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे सुद्धा एक रिवाइज करून घ्या व्यवस्थितरित्या. ओके, त्यानंतर 2016 साली बघा जे काही स्वराज्य नावाचं वृत्तपत्र होतं त्याच्याशी संदर्भातला आपल्याला प्रश्न जो आहे तो आलेला होता. ठीक आहे, एक पेलाभर पाणी 2 रोट्या वगैरे हे जी काही जाहिरात दिलेली आहे या वृत्तपत्रानं, तर त्याच्या संदर्भातला प्रश्न जो आहे तो आयोगाने विचारलेला होता. त्यानंतर इंडियन ओपिनियन कुठून सुरू झालेलं होतं याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. 2016 साली 2 प्रश्न जे आहेत ते या वृत्तपत्रावर आयोगाने विचारलेलं होतं. त्यासाठी महत्वाचा आहे वृत्तपत्र हा टॉपिक सुद्धा, तर ते व्यवस्थित करून जा. इंडियन ओपिनियन जर आपण बघितलं, गांधीजींचं वृत्तपत्र आहे, दक्षिण आफ्रिकेतून ते त्या ठिकाणी प्रकाशित व्हायचं. लक्षात घ्या, 4 भाषेतून ते वृत्तपत्र जे आहे ते प्रकाशित व्हायचं. ओके, तर या बाबी महत्वाच्या आहेत की गांधीजींचे वृत्तपत्र कोणते आहेत, कुठून प्रकाशित होत होतं, हे वेगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी अभ्यासल्या पाहिजेत. ठीक आहे, बघा महत्वाच्या व्यक्तींचे वृत्तपत्र किंवा वृत्तपत्र आणि कुठून प्रकाशित होत होतं त्याचं ठिकाण किंवा वृत्तपत्र आणि संस्थापक, ह्या बाबी जर कव्हर व्यवस्थित रिव्हिजन केलं तर ह्या बाबी तुमच्या लक्षात राहून जातील. त्यानंतर बघा ब्रिटिशांचे जे आर्थिक धोरण आहे त्याच्यावर 2019 मध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता. भारतीय संपत्ती आणि भांडवल कोणत्या प्रकारे ब्रिटनला ते नेतात, त्याचे जे काही 4 ऑप्शन दिले होते आयोगानं की कशा प्रकारे भारतीय संपत्ती ब्रिटनला जाते, तर त्याच्या मागे वेगवेगळी कारणं होती. इथं भांडवल गुंतून असेल किंवा जर आपण बघितलं लष्करी खर्च जो असेल किंवा वेगवेगळे जे काही कारणं आहेत त्या वेगवेगळ्या कारणाने हा पैसा जो आहे तो कुठे जात होता, ब्रिटनला जात होता. आणि मग हे जे काही ब्रिटिशांचं आर्थिक धोरण आहे त्याच्यावर कोणी कशा पद्धतीने टीका केली होती, लक्ष्मी विलायतेस चाली असं कोणी म्हटलेलं होतं, ह्या बाबी माहिती असल्या पाहिजे. या ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर कोणत्या कोणत्या नेत्यांनी टीका केलेली आहे. दादाभाई नौरोजी असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, लोकहितवादी असतील, त्याचप्रमाणे रमेशचंद्र दत्ता असतील, यांनी आकडेवारीनिशी काय केलेलं होतं तर सरकारच्या या आर्थिक धोरणावर टीका केली होती. मग आर्थिक जे काही बाबी आहेत त्याच्यावर कोणी ग्रंथ लिहिले होते ह्या सुद्धा एकदा व्यवस्थित त्या ठिकाणी करून जायचं आहे. यानंतर आदिवासी चळवळीवर प्रश्न आला होता. 2023 मध्ये भिल्लांच्या उठावाशी संदर्भातला प्रश्न आलेला होता. इकडे जे काही उठाव आहेत, संताळांचा उठाव आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अहोमांचा उठाव आहे, वेगवेगळे जे काही नॉर्थ ईस्ट साईडचे उठाव आहेत, ब्रिटिशांच्या येण्यामुळे तिथल्या आदिवासींनी काय केलं होतं तर उठाव केला होता. मग उठाव कोणत्या भागामध्ये झाला होता, त्या उठावाचं नेतृत्व कोण करत होतं, यस, तर ह्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, ज्या काही नॉर्थ ईस्ट साईडच्या किंवा छोटा नागपूरचा जो काही प्रदेश आहे, नॉर्थ ईस्ट साईडचा जो काही गारो खासी जयंत्या टेकड्यामध्ये जे काही उठाव झाले होते आदिवासींचे ते सुद्धा एकदा व्यवस्थित तुम्ही करून जायचे आहे. ठीक आहे, म्हणजे 1857च्या पूर्वीचे काही उठाव आहेत ते सुद्धा अभ्यासणं महत्वाचं आहे. मग त्यामध्ये खूप सारे उठाव आपल्याला पाहायला मिळतात बॅचेसमध्ये, ते सुद्धा आपण कव्हर केलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, 2020 मध्ये आदिवासी परिषद आणि त्याशी संबंधित व्यक्तीवर प्रश्न आलेला होता. म्हणजे शामराव परुळेकर असतील किंवा गोदावरी परुळेकर असतील, हे जे काही आदिवासींशी संदर्भात कार्य करणारे काही जे काही व्यक्ती आहेत ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने एकदा विचारलेला होता. 2013 मध्ये आदिवासी उठावाचं कारणे काय होती याशी संदर्भातला प्रश्न जो आहे तो आयोगाने आपल्याला विचारलेला होता की आदिवासी उठावामागे नेमकी कोणतं कारण होती. तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी कारणं आपल्याला पाहायला मिळतात. ब्रिटिशांनी त्यांच्या एरियामध्ये जाऊन काय केलं, त्यांचा प्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. जंगलाशी संबंधित त्यांनी कायदे केलेले होते, त्यामुळे जंगलात त्यांना प्रवेश करता येत नव्हता. त्यांच्या जमिनी हिसकावून घेऊन दुसऱ्यांना देण्याचं काम ब्रिटिशांनी केलं होतं. त्यांच्या भागात इतर भागातून आणून लोकांना वसवण्याचं काम ब्रिटिशांनी केलं होतं. म्हणजे वेगवेगळे कारणं आहेत, लक्षात घ्या. किंवा शेतकरी, पोलीस असतील, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सावकार असतील, यांची दडपशाहीचं धोरण असेल, हे सगळे कारणं त्या ठिकाणी लक्षात घ्यायची. नेमकं कोणते कारणं आहेत कोणत्या भागामध्ये उठावाची ते सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. आता स्वातंत्र्य चळवळ जर आपण बघितलं तर 2022 मध्ये
भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यावर प्रश्न आलेला होता की या कायद्याला कधी मान्यता मिळाली होती. ठीक आहे, तर या 2022 मध्ये याच्याशी संबंधितला प्रश्न आपल्याला आलेला होता. 18 जुलै 1947 ला काय झालं होतं, त्याला मान्यता मिळाली होती. मग कोणत्या कायद्याला मान्यता मिळाली होती असा प्रश्न होता. तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा लक्षात घ्या. ठीक आहे, तर ह्या 1947 पर्यंतच्या बाबी व्यवस्थित करायच्या आहेत. त्यानंतर इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग स्थापना कोणी केली असा प्रश्न होता. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग कोणाची होती? तर सुभाषचंद्र बोस असतील, नेहरू असतील, हे आपल्याला व्यवस्थित वाचून जायचे आहेत. 2022 मध्ये हे दोन प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 2021 मध्ये बघा, काँग्रेसच्या अपयशाची कारणं काय होती याच्याही संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. दिनशा वाच्या यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये काँग्रेसच्या अपयशाची कारणं सांगितलेली होती. मग थोडासा एक आउट ऑफ सिलेबस जो काही प्रश्न आहे तो आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, कारण की जे काही आपले बुक्स आहेत त्याच्यामध्ये हे पाहायला मिळत नाही कुठं. ठीक आहे, आयोग कधी कधी काय करतो, थोडेसे वेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतो. यानंतर बघा, 2020 साली एक महत्वाचा प्रश्न आयोगाने विचारलेला होता, ते म्हणजे कालक्रमानुसार मांडणी करा. मग काय दिलं होतं? पाकिस्तानचा ठराव, राजाजी योजना, काँग्रेसनं ती योजना कधी फेटाळली, किंवा जर आपण बघितलं सिमला परिषद, हे त्या ठिकाणी दिलं होतं. आणि हे काय करायचं होतं आपल्याला? कालक्रमानुसार याची काय करायची होती? तर मांडणी करायची होती. लक्षात घ्यायचं काय, कालक्रमानुसार याची मांडणी जी आहे ती या ठिकाणी करायची होती. त्यासाठी ह्या बाबी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, पाकिस्तानचा ठराव कधी मांडलेला होता? त्याचप्रमाणे 1940 ला हा ठराव मांडलेला होता. राजाजी योजना कधीची आहे? 1944 ची आहे. ती फेटाळली कधी? तर 1944 लाच ती फेटाळलेली होती. सिमला परिषद कधी भरली होती? 1945 ला भरली होती. तर या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर बघा, 2019 मध्ये जोड्या जुळवायला प्रश्न आलेला होता. व्यक्ती आणि त्यांचे राजकीय कार्याशी संदर्भातला प्रश्न आलेला होता. व्यक्ती आणि त्यांचं राजकीय कार्याशी संदर्भातला, ज्यामध्ये श्री राजगोपालचारी आहेत, मदन मोहन मालवीय आहेत, विठ्ठलभाई पटेल आहेत आणि चित्तरंजन दास आहेत. यांचे संबंधितला तो प्रश्न आपल्याला सांगता येतो. त्यानंतर बघा, या ठिकाणी 2019 साली पुन्हा आपल्याला काय झालं होतं? कालक्रमानुसार मांडणी करायला प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न बघा, मुस्लिम लीग असेल, खुद्दीराम बोस यांचा देहांत असेल, हिंदू परिषदेचं आयोजन असेल, किंवा लॉर्ड हर्डिंगवरचा जो काही बॉम्ब हल्ला आहे याच्या संदर्भातला प्रश्न जो आहे तो आयोगानं आपल्याला विचारलेला होता. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती? तर 1906 ला. हर्डिंगवर बॉम्ब हल्ला कधी झाला होता? 1912 ला. तर या बाबी आपल्याला त्या ठिकाणी महत्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या बाबी तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून जायच्या आहेत, रिवाइज करून जायचे आहेत, महत्वाचे हे पॉइंट आहेत. ओके, तर यानंतर मित्रांनो, आपला जो काही आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे तो आपण त्याच्यावर आयोगाने आजपर्यंत कशा पद्धतीचं प्रश्न आणि कोणत्या घटकावर विचारलेत, किती विचारलेत ते आपण पाहणार आहोत. 2013 ते 23 पर्यंतचे आजपर्यंत विचारलेले प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. बघा, या ठिकाणी सुरुवातीला जर आपण बघितलं, समाज सुधारक हा जो काही घटक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण की त्याशी रिलेटेड प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारण्याची संख्या आपल्याला अधिक पाहायला मिळते. त्यामुळं काही समाज सुधारक आहेत महत्वाचे, ज्यांच्यावर वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आता बघा, समाज सुधारकांमध्ये जर आपण बघितलं, छत्रपती शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांवर परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. शाहू महाराजांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये शिक्षणावर किती कर वगैरे लावलेला होता, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले गेले. त्यासाठी हा भाग सुद्धा आपल्याला व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. किंवा आपण जर बघितलं बॅचेसमध्ये ह्या सगळे पॉईंट जे आहेत किंवा सगळे सुधारक एकदम डिटेलमध्ये घेतलेले आहेत, म्हणजे सगळे महत्वाचे पॉईंट आपण त्यांच्या संबंधित कव्हर केलेले आहेत. बघा, बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांच्यावर एक प्रश्न आयोगाने विचारलेला होता, वर्णनावरून व्यक्ती ओळखा. आता त्यांचं वर्णन जे आहे ते दिलेलं होतं बाळशास्त्री जांभेकरांच्याशी संबंधित जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे, वृत्तपत्र असतील किंवा अजून कोणतं जे शेषाद्री प्रकरण वगैरे असेल, याशी संबंधित तिथं वर्णन दिलं होतं आणि त्यावरून व्यक्ती ओळखा. मग योग्य आन्सर काय होतं? बाळशास्त्री जांभेकर. त्यासाठी हे यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न आलेला आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी, म्हणजे प्रश्न कशा स्वरूपाचा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते, अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. त्यानंतर वीरा शिंदे महत्वाचे सुधारक आहेत. बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी त्यांच्यावर विचारला जातो. वीरा शिंदे यांना कोणत्या संस्थानातर्फे दलित मित्र पुरस्कार मिळालेला होता, अशा स्वरूपाचा प्रश्न होता. आपण बॅचेसमध्ये सुद्धा हे व्यवस्थितरित्या कव्हर केलेलं होतं. किंवा आपण बऱ्याचदा आपल्या क्वेश्चन आन्सरची जी काही सिरीज असते त्यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत ते आपण काय करत असतो? डिस्कस करत असतो. डीपमध्ये त्या ठिकाणी त्याचं अनालिसिस करत असतो. तिथं सुद्धा तुमचा हा भाग कव्हर होऊन जाईल. तर महत्वाचे आहेत बाळशास्त्री जांभेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीरा शिंदे, शाहू महाराज यांच्यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच प्रश्न, हिंदू कोड बिल समर्थन त्या ठिकाणी कोणी कोणी केलं होतं,
कोणी त्याला विरोध केला होता, अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. अण्णाभाऊ साठे यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यांचे कादंबऱ्या लक्षात घ्या. त्यांनी स्थापन केलेली जी काही पथकं आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी जो काही संबंध आहे अण्णाभाऊ साठे यांचा, त्याशी संबंधित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर बघा समाजसुधारक आणि त्यांचं साहित्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बरेचसे असे समाजसुधारक आहेत आणि त्यांची काही ग्रंथ संपदा आहे, यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. जोड्या जुळवायला प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता की एकीकडे समाजसुधारक दिलं होतं आणि त्यांचं कोणतं साहित्य आहे असा आपल्याला राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यानंतर बघा समाजसुधारक आणि त्यांचं कार्य, म्हणजे कोणत्या समाजसुधारकानं कशाची स्थापना केली, कोणत्या संघटनेमध्ये सहभाग होता, कशा माध्यमातून त्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या कार्याशी संबंधित प्रश्न आलेला होता. तोही कसा, जोड्या जुळवायला. त्यामुळं समाजसुधारक त्यांचं साहित्य, समाजसुधारक त्यांचं कार्य, समाजसुधारक त्यांनी स्थापन केलेल्या संघटना, समाजसुधारक आणि त्यांचे वृत्तपत्र, ह्या बाबी व्यवस्थित करून जा. प्रश्न यावर येण्याची शक्यता असते. ओके. यानंतर न्यायमूर्ती रानडे यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. सामाजिक परिषद असेल, सार्वजनिक सभेशी संदर्भातलं कार्य असेल, किंवा त्या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून केलेलं कार्य असेल, ह्या सगळ्यांवर त्यांचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर समाजसुधारकांच्या बाबतीत हे काही समाजसुधारक जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न मागे विचारण्यात आलेला होता. जो काही न्हाव्यांचा संप आहे, ठीक आहे, न्हाव्यांचा संप त्यांनी घडून आणलेला होता. मग कोण्या ठिकाणी घडून आणलेला होता यावर प्रश्न आलेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले हे एक महत्त्वाचं व्यक्ती आहेत किंवा समाजसुधारक आहेत ज्यांच्यावर प्रश्न हमखास विचारले जातात. वर्णनावरून व्यक्ती ओळखा. बघा वीरा शिंदे यांच्यावर प्रश्न आलेला होता. त्यांच्याशी संबंधित प्रश्न स्टेटमेंट देण्यात आले होते आणि त्यावरून आपल्याला काय करायचं होतं, व्यक्ती ओळखायचं होतं किंवा सुधारक ओळखायचे होते. त्यांची डिप्रेस क्लास मिशन असेल, दलित मित्र पुरस्कार असेल, किंवा त्या ठिकाणी जर आपण बघितलं उपासना नावाचं मासिक त्यांनी सुरू केलं होतं, प्रार्थना समाजाशी संबंधित होते. हे सगळे पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. मुरळी प्रतापबंदीसाठी सुद्धा त्यांनी जेजुरीला त्या ठिकाणी चळवळ उभारलेली होती. ह्या सगळ्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. बघा थॉट्स ऑन पाकिस्तान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही संबंधित प्रश्न जो आहे त्यांच्या ग्रंथावर प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. गोपाळ हरी देशमुख ज्यांनाच आपण लोकहितवादी म्हणतो, त्यांच्या शतपत्राशी संबंधित प्रश्न जो आहे तो आयोगाने विचारलेला होता. यस. इसवी सन आपण घेतलेले नाही, त्या मात्र समाजसुधारक हे जे आहेत ते महत्त्वाचे आपल्याला लक्षात येत आहेत की कोणत्या सुधारकावर किती प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा वर्णावरून व्यक्ती ओळखा. यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यासाठी सुधारक वाचा, मोजकेच वाचा, मात्र व्यवस्थित वाचायचे आहेत. त्यांच्यावर वर्णावरून व्यक्ती ओळखायला प्रश्न येतो आणि तो प्रश्न सहज सोडवता येतात. बघा वर्णावरून व्यक्ती ओळखण्याचे काही प्रश्न आहेत ते सोपे असतात, कारण की एखादं एक स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला माहिती असतं आणि त्यावरून आपण तो प्रश्न जो आहे तो सोडवू शकतो, कारण की 4 स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्यावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचा असतो. त्यामुळे हा भाग कधीही सोपा. वर्णावरून व्यक्ती किंवा जोड्या जुळवा हे सोपं असतं. एखाद दोन जरी माहिती असते तरी आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं, लक्षात घ्या. त्यासाठी हे व्यवस्थित तुम्हाला हा प्रश्न सोडवायचे आहेत. वर्णावरून व्यक्ती ओळखा. परत एकदा प्रश्न आला होता नाना शंकरशेठ यांच्यावर. त्याचप्रमाणे नाना शंकरशेठ यांच्यावरून दोनदा अशा पद्धतीचा प्रश्न आलेला होता, वर्णावरून व्यक्ती ओळखा. ठीक आहे. जगन्नाथ शंकरशेठ यांचं वर्णन दिलं होतं. त्यांनी केलेले जे काही शैक्षणिक कार्य आहे, यस, त्यांनी उभारलेले भवानी मंदिर असेल, शंकर तलाव असेल वगैरे, ह्या सगळ्या बाबींवर त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारले जातात. किंवा यांनी स्थापन केलेली जी काही संघटना होती, महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन 1852, ते एकदा व्यवस्थित तुम्हाला कव्हर करून जायची आहे. यानंतर काही संस्था आहेत, संघटना आहेत, त्याशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारले जातात, ज्यामध्ये पंडिता रमाबाई यांची जी काही शारदा सदन आहे, त्या शारदा सदन मधल्या शारदा सदनचं सल्लागार मंडळ कोण होतं, अशा स्वरूपाचा प्रश्न आलेला होता. तेलंग होते, रानडे होते, ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. ठीक आहे. पंडिता रमाबाईंनी जी काही शारदा सदनची स्थापना केली होती त्याच्यामध्ये एक सल्लागार मंडळ होतं, मग त्यामध्ये कोण होते असा प्रश्न आलेला होता. 2023 मध्ये हा प्रश्न आलेला होता आपल्याला. येस, बॅचेस मध्ये हे सुद्धा आपण व्यवस्थित कव्हर केलेलं होतं. राजकीय संघटना कालानुक्रमे लावायच्या होत्या, ज्यामध्ये आपल्याला पुणा सार्वजनिक सभा आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे, मद्रास महाजन सभा आहे, इंडियन असोसिएशन आहे. 2023ला अशा स्वरूपाचा प्रश्न आलेला होता. संघटना दिले होतं आणि त्यांचे स्थापना वर्ष दिलं होतं आणि जोड्या जुळवायच्या होत्या. यस. मग पुन्हा सार्वजनिक सभा आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे, मद्रास महाजन सभा आहे, हे जे काही संघटना आहेत ते कधी स्थापन झाल्या, त्याचे संस्थापक कोण आहेत, याच्या संबंधित जोड्या जुळवायला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर बघा मानव धर्म सभा, परमहंस मंडळी यांचे संस्थापक कोण आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न 2022 मध्ये आयोगाने आपल्याला विचारलेला होता. मानव धर्म सभा, परमहंस मंडळी, आपण बघितलं दादोबा पांडुरंग तरखडकरांशी संबंधित हा प्रश्न जो आहे
तो आयोगानं विचारलेला होता. त्यानंतर बघा, ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारला जातो. ब्राह्मणेतर चळवळीतले नेते कोण होते प्रश्न येऊ शकतो. ब्राह्मणेतर चळवळीचे वृत्तपत्र आहेत, वृत्तपत्र आणि त्यांचे संस्थापक, वृत्तपत्र आणि कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होतं, अशा संबंधीच्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या कोणत्या कोणत्या संघटना होत्या, त्या संघटनांशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळ तुम्हाला राज्यसभेसाठी व्यवस्थित करायची आहे. ब्राह्मणेतर चळवळीचे जे काही कार्यकर्ते होते किंवा नेते होते, कृष्णाजी भालेकर यांच्यावर प्रश्न 2023ला त्या ठिकाणी आयोगाने विचारलेला होता. त्यानंतर व्यक्ती आणि कोल्हापूर संस्थानाशी संबंध, म्हणजे कोल्हापूर संस्थानाशी संबंधित असणारे व्यक्ती, यावर प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारलेला होता. त्यासाठी हा भाग सुद्धा तुम्हाला करायचा आहे. ओके, ब्राह्मणेतर चळवळ अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर जर आपण बघा, ह्या ज्या काही संस्था आणि संघटना आहेत, यामध्ये तुम्हाला काही महत्वाचे संस्था आणि संघटना करायचे आहेत, ज्यामध्ये जर आपण बघितलं, प्रार्थना समाज व्यवस्थित करून जा, त्याचबरोबर आपले जे काही सत्यशोधक समाज व्यवस्थित करायचा आहे आणि सार्वजनिक सभा व्यवस्थित करायची आहे. ह्यावर प्रश्न जे आहे, आर्य समाज वगैरे, इकडे प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता असतात. त्यासाठी हा भाग व्यवस्थित करून ठेवा, हे सांगायचं होतं. पुढे बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. आता ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला हमखास विचारले जातात. बघा, विजोड व्यक्ती ओळखायला सांगितलं होतं. असहकार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित नसणारे व्यक्ती किंवा ती व्यक्ती दिली होती आणि त्यातील विजोड व्यक्ती विचारलं होतं. 2019ला अशा स्वरूपाचा प्रश्न आलेला होता आपल्याला. मुंबई आणि महाराष्ट्राचं नातं, अण्णाभाऊ साठे यांच्या संबंधीचा जो काही प्रश्न आहे तो 2016ला विचारलेला होता. म्हणजे त्यांनी कवितेच्या माध्यमातून काय केलं होतं, मुंबई आणि महाराष्ट्राचं नातं व्यक्त केलेलं होतं. अण्णाभाऊ साठे संदर्भातला हा प्रश्न होता. परत एकदा बघा, वर्णावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचा होता. बापूजी आणे यांच्याशी संबंधित जो काही प्रश्न आहे 2016ला आयोगाने विचारलेला होता. बघा, विदर्भातले एक महत्वाचे आहेत नेते, त्यांच्यावर बऱ्याचदा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. वर्णावरून व्यक्ती ओळखायला सांगितलं होतं आणि त्यामध्ये बापूजी आणेशी संबंधित प्रश्न आपल्याला आलेला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, यांना काय पाहिजे होता, वेगळा विदर्भ पाहिजे होता, त्यावर ते अडून होते. त्याशी संबंधितचा प्रश्न विचारलेला होता संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधित. ठीक आहे, बघा, 1 मे 1960 साली किती जिल्हे आणि तालुके होते, असा प्रश्न 2021 मध्ये विचारलेला होता. कारण की संयुक्त महाराष्ट्र चळवळीला यश येऊन 1 मे 1960 साली महाराष्ट्र हे जे काही राज्य आहे त्याची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते 1 मे 1960ला, कामगार दिनाच्या दिवशी. मग त्या दिवशी ज्यावेळेस त्या ठिकाणी 1 मे 1960ला किती जिल्हे होते महाराष्ट्रात आणि किती तालुके होते, असा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. त्यासाठी हा बारीक सारीक भाग सुद्धा व्यवस्थित तुम्हाला करायचा आहे. महाराष्ट्रातून अंदमानला पाठवलेले कैदी आणि त्यांच्या राहण्याचं ठिकाण याच्या जोड्या जुळवा विचारायला आयोगाने प्रश्न विचारला होता. थोडासा कठीण प्रश्न होता. बऱ्याचदा असे भाग जे आहेत ते आपल्याला जे रेग्युलर वाचतो किंवा शिकतो आपण त्यामध्ये त्या पाहायला मिळत नाही आणि एखाद दोन प्रश्न असे असतात ते थोडंसं आउट ऑफ सिलेबस आपण त्याला म्हणू शकतो. असे प्रश्न राज्यसेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर माहिती असेल तर सोडवायचं किंवा मग एकतर तुम्ही तुक्का मारू शकता किंवा प्रश्न सोडून देऊ शकता. दोन्हीपैकी एक करायचं आहे. सोडलं तर चांगलं असेल आणि रिस्क घ्यायची असेल तर मग थोडंसं मागे पुढे होऊ शकतं आपले जे काही बरोबर आलेले प्रश्न. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा टॉपिक एकदा व्यवस्थित वाचून जा. ओके, तर अशा पद्धतीनं हे जे काही महत्त्वाचा भाग होता तो आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. ओके, तुम्हाला जर फास्ट रिव्हिजन करायचं असेल त्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनवर बॅचेस आहेत. त्याचप्रमाणे आपलं एक नवीन बुक सुद्धा आलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर त्या ठिकाणी हे जे काही आपलं करंट अफेअर्स आहे ते व्यवस्थितरित्या त्याच्यावरचे प्रश्न आणि त्या स्पष्टीकरण सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित सोडू शकता. तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.